सध्या सातारा जिल्ह्यातल्या घाटपट्ट्यांमध्ये आता पावसानं पुन्हा एकदा पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळं कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग यापूर्वी देखील बंद करण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता कोयना नदी आता अनेक पात्र तिचं आहे ते कोरडं एकंदरीतच पात्र आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा थोडाफार प्रमाणामध्ये रिमझिम चालू आहे, मात्र आतापर्यंत जर आकडेवारी पाहिली तर धरणात साधारण 347 क्युसेक्स पाण्याचा आवक आहे ते आता सध्या सुरू आहे। आणि एकंदरीतच पाहिलं तर गेल्या 2 दिवसामध्ये पावसानं चांगली या ठिकाणी सुरुवात केलेली होती। शेतकरी सुखावला गेलेला होता, मात्र पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवल्यामुळं शेतकऱ्यानं मशागत होती ती केलेली होती। भाताची जी रोपं आहेत ती लावण्यासाठी भात लागवड देखील तरवेच्या स्वरूपामध्ये केलेली गेलेली होती। त्यामुळे आता शेतकऱ्याला पावसाची अपेक्षा एकंदरीतच असल्याची पाहायला मिळते। त्यामुळं आता शेतकरी आहे तो पुन्हा एकदा चिंतेत सापडल्याचं चित्र पाहायला मिळते। धरणात जर पाणीसाठा यंदा अपुरा असल्यामुळं धरणात साधारण 14 TMC जो पाणीसाठा आहे तो शिल्लक आहे आणि उपयुक्त त्यातला पाणीसाठा आहे तो 8.88 TMC इतका आहे। त्यामुळे आता चिंता जी आहे ती पूर्वेकडील भागाची आता वाढताना एकंदरीतच पाहायला मिळते। त्यामुळे आता पाऊस कधी पडणार आणि शेतकरी राजा कधी सुखावणार अशी काहीशी परिस्थिती आहे या परिसरामध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं आता जर पाहायला गेलं तर पश्चिम घाट परिसर हा पावसासाठी प्रसिद्ध असा परिसर मानला जातो। चेरापुंजीला देखील मागे टाकणारा पाऊस हा गेल्या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी पडलेला होता। त्यामुळं आता पुन्हा एकदा पावसाची अपेक्षा आहे ती या परिसरामध्ये असल्याची चित्र पाहायला मिळत आहे। ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे ती या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं आता शेतकऱ्याला देखील या ठिकाणी पावसाच्या अपेक्षेत शेतकरी आहे। बळीराजा जरी सुकावला गेला असला तरी पुन्हा एकदा पावसाचे ज्या वेळेला हे सर्व काही बी बियाणे पेरलं, बी बियाणे देखील महाग आहेत। त्यामुळं आता पाऊस जर नाही आला तर पुन्हा एकदा शेतकरीला दुहेरी संकटात सापडण्याचं चिन्ह आहे या निमित्तानं पाहायला मिळत आहे।